हॅलो हाय नमस्ते वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मला असं काय फुल व्हिडिओ बनवायचा नव्हता, म्हणजे बनवायचाच नव्हता। मला जस्ट शीतलचा रॅन्डम कॉल आला आणि ती बोलली की मी स्वयंपाक करू नको म्हणून मी सगळ्यांसाठी जेवण घरी बनवलंय तिने आणि माझ्यासाठी सरप्राईज आहे। तुम्हाला जसं होईल तसं मी सांगत राहते नाही का। अजून मी आवरायला घेतले, आताशी मी भांडे घासते आणि म्हणलं तेवढा छोटासा मोमेंट बी कॅप्चर होऊन जाईल, माझा एक छोटासा व्लॉग पण बनवून जाईल। त्याच्यामुळे म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बी नोटिफिकेशन भेटत जाईल। आणि आज फ्रायडे होता, उद्या मला सुट्टी होती, उद्याचं प्लॅन करायचं चाललं होतं, पण तिने मला फोन करून सांगितलं, मी त्यातच खुशी आज माझ्या किचनला सुट्टी आहे। आल्यावरती जेवण वगैरे झाल्यावरती काय भांडे किचन ते आवरायला टाईम भेटणार नाही, त्याच्यामुळे मी आत्ताच आवरते। आणि शंभूचे पप्पा जाऊन आले आता फर्स्ट त्यांची फर्स्ट चालू आहे। आता आले ते पण आवरत आहेत। आता एक 7:30 वाजलेत, 8 वाजेपर्यंत जाऊ आम्ही। आवरलं नाही अजून, आवरायचं आहे मला पण भांडी घासून। मग तेच म्हणलं मला फुल व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला, म्हणजे एवढा टाईम भेटला जसा भेटला तसं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा। मी तुम्हाला शेअर करेन की काय आमच्यासाठी मेनू वगैरे, आणि असं थोडं कुणीतरी पाहिजे बाबा नाही का सोबत, की थोडंफार टाईम पण स्पेंड होऊन जातो आणि डेली तेच रुटीन कंटाळा येऊन जातो नाही का। आपण त्याच्यासोबत शेअर करतो, जसं की होळीच्या टायमिंगला आम्ही सेलिब्रेशन केलं होतं तसंच आज पण सेलिब्रेट करतो। थोडंसं डेली तेच रुटीन कंटाळा येऊन जातो नाही का, थोडंसं चेंज म्हणून। आणि ओमकारचं रूम काय आमच्या घरापासून जास्त लांब नाही, एक 5 मिनिटाचंच अंतर आहे। जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी सांगितलेलं आहे की किती लांब आहे काय असं वगैरे। आणि मी शंभूच्या पप्पांची फर्स्ट असली की शंभूला ओमकारच्या मम्मीकडेच सोडून जात असते, कारण की माझा तर टाईम एक 10 ते 15 मिनिटं मी थोडीशी लवकर जाते। माझ्या स्कूलचा टाईम 9 वाजता आणि शंभूच्या स्कूलचा टाईम 9 ते 20, म्हणजे 25 मिनिटं मित्र आणि स्कूल लवकर ओपन होत नाही, त्याच्यामुळे मी शंभूला ओमकारच्या मम्मीकडे ठेवून जात असते, म्हणजे शीतलजवळ ठेवून जात असते। आणि तो स्कूलला जात नाही, त्याच्यामुळं मी कधी पण गेले का नाही का तो उत्सुकता लागलेली असते त्याला, माऊ येणार असं करत असतो। आणि आता ओमकारका जायचं म्हणून आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलो होतो, काही पण घ्यायचं चाललं होतं, पण शंभू बोलला की आईस्क्रीम खायची म्हणून मग त्याच्यासोबत त्याला पण घेतली। यांचं चाललं होतं मला ही खायची मला ती खायची, मला कोणती पण आवडते, तुम्हाला जी आवडेल ती खा दोघं म्हणून आईस्क्रीम घेतली। आणि परत आम्ही घरी इकडे जायला निघालो। तिथं शीतलने मला लवकरच फोन केला होता, बोलली मी सगळं आवरून ठेवलं आहे म्हणून तुम्ही फक्त जेवण करायला लवकर या म्हणून। आता शंभूच्या पप्पांचं लवकर कधी आवरतच नाही, येते ते फर्स्ट पोरून, त्याच्यामुळे आले की आवरत थोडंसं फ्रेश वगैरे झाले। मग येताना ह्यांनी मला काही फोन नाही केला, मला वाटलं हे फोन करते मग मी त्यांना आणायला सांगेल, पण त्यांनी फोन नाही केला त्याच्यामुळे मला सांगायला झालं नाही। मग ते घरी आले, त्यांनी आवरलं, मग परत गेलो आईस्क्रीम घेण्यासाठी मागं, मग आईस्क्रीम घेऊन आलो आणि मग आम्ही गेलो ओमकारकडं। मी एकटेच राहिले माग, मग ठेवले माग। कुठं जायचं म्हणलं लय मजा आहे ना। काय वाटतं तुला बाय नको फक्त त्यासोबत भाजी तरी कमीच तिकड। आणि जसं की मी आधीच सांगितलं तिने सगळं आवरून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मी गेलं की लगेच खायला चालू केलं होतं। तिथं चाललं होतं, ताटं बनवत होती ती आणि पाव पण भाजत होती। आणि जसं माझ्या बिल्डिंगमध्ये मी जसं सांगितलं, माझा आधीचा व्हिडिओ आहे की ट्विंकलच्या बड्डेला गेले होते। माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या बिल्डिंगच्या शेजारी अजून 2 बिल्डिंग येते की लगेच शेजारी, त्याच्यामुळे म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर असे आहे की ज्यांना हिंदी पण येते आणि मराठी पण, महाराष्ट्रीय पण लोक आहे। शंभूचे मित्र पण मराठी आहे। तसं ओमकारच्या मम्मीला आणि ओमकारला असं बोलायला कुणीच नाही, त्यांच्या बिल्डिंगमध्ये सगळे फुल कन्नडावाले लोक आहेत आणि फुल 3rd फ्लोअरला असल्यामुळं चालणं बोलणं त्याच्यासोबत एवढं असं ओळख पाळख नाही आहे। त्याच्यामुळे ओमकारला फक्त शंभूच माहिती, आणि ते पण मी शंभूला फर्स्ट असली की शंभूला त्याच्याकडे सोडत असते। त्याच्यामुळे असं त्याचं म्हणणं असं असतं की शंभूने माझ्यासोबत खेळावं,
मी म्हणजे आता लहान लेकरांचं कसं असं तुम्हाला चांगलंच माहिती, भांडणं पण करायचे, ती वस्तू पण पाहिजे आणि दादा पण पाहिजे. त्याच्यामुळे मी त्याला अधूनमधून विचारत होते. म्हणजे असंच गेला नाही का, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आमचा टाईम पण गेला आणि झालं आमचं थोडासा बोलणं वगैरे झालं आणि जेवणाची तयारी वगैरे पण झाली होती. आणि ओमकारला माहिती झाले आता मी व्हिडिओ वगैरे बनवते ना, त्याच्यामुळे तो आला का मला दाखव माऊ मला, त्याच्यामुळे मी जास्त करून त्याच्यासोबतच बोलणं वगैरे केलं होतं. हा मी मेन म्हणजे मेनू सांगायचं विसरले तुम्हाला. शीतलने मस्त पावभाजी बनवली होती आणि सगळं आवरून ठेवलं होतं. तिने फक्त ती गरम करत होती, पाव गरम करत होती आणि भाजी गरम करायला ठेवली होती. आणि पावभाजीसोबत तिने केक पण बनवला होता घरी. आणि केक, पावभाजी आणि आम्ही आईस्क्रीम आणलं होतं. म्हणजे सगळं स्वीट झालं होतं. एकंदरीत मस्त झालं आमचं गेट टुगेदर. आणि ओमकारसोबत पण टाईम मस्त गेला. त्यांनी काय थोडेसे म्हणजे भांडणं वगैरे काय नाही गेले, व्यवस्थित राहिले. त्याने आणखीन भारी आमचा टाईम स्पेंड झाला. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब ठेवून घेतो तुझ्या बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हाय ओमकार. खाऊ खायचं ना ओमकारला? पावभाजी खायची ना? काय खायचं? मला आवडती. कोणी बनवली? केक आहे. ओमकारला केक आवडतो का? केक ओमकार हो जेवते पप्पा. ओमकार दादाला घेऊन जाऊ का? चावी दे मग, चल घरी जायला. चावी झालं ग, हात धुतला. खायचं विषय मग तुला? काय खायचं खा. तू दादा सोबत खेळणार ना? अय ओमकार दादा सोबत खेळणार ना? इथं कोण ओमकार आहे का? आहे ना? ए ओमकार चल येतो ना माझ्यासोबत. तू यायचं तुला माझ्यासोबत? हाय ओमकार आहे, ओमकार आहे हाय का? हाय का ओमकार? घ्यायचं नाही, लांबून बघायचं. हाय ना ओमकार? येतो ओमकार आहे. नाही का मास्क केलं का होतं? ब्लर दिसतंय, सारं काही दिसत नाही. ओमकार दिसत नाही. बाय बाय बाय. वरून खाली यायचंच बाकी फक्त तेवढा. चांदोडी